नमस्कार. आरोग्य सल्ला अर्थात डॉक्टर ऑनलाईनच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर अनुजा पुरंदरे दूरदर्शनच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पाठदुखी, मणक्याचे विकार आणि त्यावरील आधुनिक उपचार. आणि त्याकरता आपल्याकडे 2 तज्ज्ञ डॉक्टर इकडे आलेले आहेत. मी सर्वप्रथम त्यांची ओळख करून देते. हे आहेत डॉक्टर मदन हर्डीकर. नमस्ते. डॉक्टर हर्डीकर हे पुण्याच्या सुप्रसिद्ध हर्डीकर हॉस्पिटल येथे गेली 15 वर्ष असोसिएट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत आहेत. आणि त्याचप्रमाणे पुण्यातील DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ते ऑनररी प्रोफेसर म्हणूनही काम करतात. इंग्लंडमध्ये त्यांनी ऑर्थोपेडिक्स या विषयामध्ये विशेष असं शिक्षणही घेतलेलं आहे. आणि ह्या मणक्याच्या विकार यावर ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, मी त्यांची ओळख करून देते. डॉक्टर अमोल रेगे. नमस्कार. डॉक्टर अमोल रेगे हे स्पाइन सर्जन म्हणून पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटल, हर्डीकर हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल इथे काम करतात. त्यांनी इंग्लंडमध्ये 8 वर्ष स्पाइन सर्जरी म्हणजे मणक्यावरील शस्त्रक्रिया यावर प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी फेलोशिपही केलेली आहे. आणि आज या विषयावर त्यांच्याकडूनही आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. पण आजच्या या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या प्रेक्षकांकरता एक नम्र निवेदन आहे. आपल्या जास्तीत जास्त शंकांचं, प्रश्नांचं निरसन करण्याचा आजचा आमच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. आणि त्याकरता आपले प्रश्न थोडक्यात विचारा, मुद्देसूद पद्धतीने विचारा आणि प्रश्न विचारताना दूरदर्शन संचाचा आवाज कमीत कमी ठेवा. प्रश्नांची पुनरुक्ती शक्यतोवर टाळा. आमच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधण्याकरता जे दूरध्वनी क्रमांक आहेत त्याची कृपया नोंद करा. 24908050, 24988050 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांकरता STD कोड आहे 022. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका. 24908050, 24988050 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांकरता STD कोड आहे 022. तेव्हा आजच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर हर्डीकर, आम्हाला सर्वप्रथम समजावून सांगाल का की मणक्याची रचना कशी असते? आपल्या शरीरामध्ये एकूण 33 मणके आहेत. बर. आणि मानेपासून खालपर्यंत माकड हाडापर्यंत तर मानेचे असे 7 मणके आहेत. आणि तर हे मानेचे असे 7 मणके जे डोक्यापासून खाली सुरू होतात. मग पाठीचे 12 मणके, मग कमरेचे 5 मणके आणि खाली माकड हाड. तर अशी ही मणक्याची रचना आहे. डॉक्टर रेगे, आपण समजावून सांगाल का आपल्याकडे हे जे एक मॉडेल आहे त्याच्या सहाय्याने की मणक्याची रचना आणि मणक्याचं जे कार्य आहे त्याचा मेळ कसा घातला जातो? म्हणजे माणसाच्या सगळ्या हालचाली ह्या पाठीचा कणा म्हणजे मणक्यावरती अवलंबून आहेत. तर मला वाटतं या मॉडेलद्वारे आणि आपल्या लॅपटॉपवर आपण समजावून सांगाल का? प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये हे जे 2 मणके दिसतात त्याच्यामध्ये एक लवचिक आणि मऊ अशी गादी असते जी आपल्याला ह्या मॉडेल मध्ये दिसते, ज्याला आपण डिस्क असं म्हटलं जातं. ह्या गादीचे 2 भाग असतात. जो मधला भाग असतो तो जेली सारखा असतो आणि जो बाहेरचं आवरण असतं ते कठीण असतं. आणि ह्या गादीचं काम असतं की घातक शोषक म्हणजे शॉक ऍब्झॉर्बर ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. ते टायरचं गाडीच्या टायर उड्या मारल्या, चाललो, बसलो तर जे काही धक्के बसतात ते शक्यतो बसत नाही ते ह्याच्यामुळे. अगदी बरोबर. गाडीची जसे टायर फंक्शन करतात तशा या गाद्या फंक्शन करतात. आणि हा जो पाठचा भाग तुम्हाला दिसतो त्या पाठच्या भागात एक पोकळी तयार केली जाते. आणि त्या पोकळीतून हे जे येलो रंगाचं तुम्हाला दिसतं, पिवळ्या रंगाचं, तो मज्जारज्जू ह्या पोकळीतून जातो. आणि ह्या मज्जारज्जूवरून प्रत्येक स्तरावर बाहेर नसा येतात. आणि ह्या नसा शरीरात जाऊन त्या आपल्या स्नायूंना आणि त्वचेला पुरवठा करीत असतात. तर हे 2 मेजर फंक्शन आहेत मणक्याचे. एक म्हणजे आपलं पोश्चर आणि लोकोमोशन आणि दुसरं म्हणजे मज्जारज्जू आणि नसांचं मेळ घालून देणं. म्हणजे हालचाल आणि एक पोस्चर म्हणजे आपला जो तोल राखला जातो, बॅलन्स राखून मनुष्य उभा राहतो तो ही दोन्ही कार्य ह्या रचनेमुळे शक्य होतात, नाही का? अगदी बरोबर. मला आपण हे लॅपटॉपवरही त्यांना दाखवूया. पण तत्पूर्वी आपल्याला आपले प्रेक्षक मनोहर हे प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हॅलो, माझं नाव मनोहर कोंडूरकर. हा, ते मणक्याचे विकार जडल्यावर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, म्हणजे त्याच्यावर उपचार आपण काय करू शकतो, हाच माझा प्रश्न आहे. बर. आपण काय सांगाल डॉक्टर हर्डीकर? तर मणक्याच्या जे विकार होतात, जर एकदम पाठ दुखायला लागली किंवा मान दुखायला लागली तर आधी पूर्ण विश्रांती घेणं हे गरजेचं आहे.
आणि एकदा थोडंसं दुखणं कमी झालं की आपल्या जवळचे जे हाडाचे स्पेशलिस्ट असतात त्यांना जाऊन दाखवायला पाहिजे. म्हणजे ते तपासणी करून आपल्याला योग्य सल्ला देतात किंवा मुख्य आधी एक्सरे काढायचं आणि त्याच्यावर औषधी देऊन विश्रांती घेणं हे गरजेचं आहे किंवा फिजिओथेरपी. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेने म्हणजे उपचार हो. होऊ शकतात ह्या 3 स्तरांवरती. तीन आपण स्तरांवर. त्याच्याबद्दल माहिती घेणार हो. आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला संजय हे अहमदनगरवरून प्रश्न विचारतायत. नमस्कार संजय. हा, माझा प्रश्न असा आहे का माझ्या उजव्या पायाला आहे ना हा हा पाठीचा मणका तर दुखतो पण उजव्या पायाला कायम कळ लागलेली असती. उजवा पाय आहे ना बरं. त्याला कायम कळ लागलेली असती. एवढा प्रश्न होता. बर, आपण काय सांगाल डॉक्टर रेगे? हा जो पायाचा वेदना जे येतात हो हो ह्या युजली गादी जी सरकते आणि जी पायात आपली नस जाते बरोबर आहे. त्याच्यावर दाब आल्यामुळे होतं. बरोबर आहे. म्हणजे ह्या मॉडेलमध्ये दाखवलंय जसं तुम्हाला दिसेल. नाही, मला वाटतं कॉमनली हे लोक सायटिका ज्याला ती जी नव असते त्याला सायटिक असं इंग्लिशमध्ये म्हटलं त्यामुळे जातं लोक आणि म्हणून त्याला सायटिका असं सायटिका म्हटलं असं जातं. म्हणलं. बरोबर. तर हे गादी सरकलेली आहे आणि इकडे ही लाल छेद पडून ती गादी या नसावरती प्रेशर देते आणि ते प्रेशर दिल्यामुळे बरं. हे वेदना अगदी पायात जातात कारण ही नस पायात जाते. बरं. तर ही गादी छेद झाल्यामुळे होतं आणि त्यासाठी योग्य एक्सपर्टला दाखवून बरं. तपासणी केल्या पाहिजेत. हा 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 MRI स्कॅन नावाचा एक तपास असतो की ज्यात आपल्याला हे क्लिअर दिसतं की गादी सरकली आहे की नाही आणि कोणत्या नसावरती त्याचं प्रेशर येतंय बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपलं निदान योग्य तो होऊ शकतं हो हो आणि मग त्यानंतर आपण त्या प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट देऊ शकतो. आपल्याला औरंगाबाद वरून आप्पा प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हा हॅलो मॅडम, हो मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे. हा हा रोज संध्याकाळी माझी पाठ खूप दुखते हो. बरं. सरांना मला विचारायचं की माझ्या पाठीवर फार ताण येतो आणि खूप रात्री झोप येत नाही, खूपच दुखते. माझं वय 45 वर्ष आहे. बरं. सरांनी मला- आपलं काम कशा प्रकारचं आहे? मी रिक्षा ड्रायव्हर आहे. रिक्षा ड्रायव्हर आहात. बरं. हो. डॉक्टर तर- बद्दल आपण काय सांगा? तर त्याचं कारण आहे की दिवसभर रिक्षा चालवून एका विशिष्ट पोझिशनमध्ये बसून पाठीच्या स्नायूंवर तणाव येतो. तर जेणेकरून हे 8 तास रिक्षा चालवली तर पाठ दुखण्याचं प्रमाण हे आहे. संध्याकाळपर्यंत जास्ती लक्षात येतं आणि विश्रांती घेणं हेच उच्च बरोबर आहे. आहे. मला वाटतं त्याने अतिशय प्रश्न चांगला विचारलाय कारण आपल्या कामामुळे किंवा कामातील वाईट सवयींमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे आपल्या पाठीवर जो तणाव येतो त्यामुळे अनेक पाठीचे विकार उद्भवतात. हो. मला वाटतं त्यात ते आपण सांगू शकाल का कोणकोणते विकार अशामुळे उद्भवतात? बरेचसे लोक कम्प्युटरवर काम करतात, काही ओझी उचलतात. हो. तर आपण काय सांगू शकाल? तर आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे हा हा की आपण पुढे वाकून जड कामं केलं तर ते स्नायू आपले ताणले जातात. बरं. त्याच्यामुळे पाठदुखी हे सुरू होते. नंतर त्याच्यामुळे मग स्लिप डिस्क हे जे त्याची सुरुवात होते. नंतर बसून बसून पण पाठीला जर व्यायाम नसतील तर स्नायू ताणले जातात. बरं. तर त्याच्यामुळे मग पाठदुखीचे परत सुरुवात होते. बरोबर आहे. नंतर असे बरेच काही आपले व्यवसाय जे आहे की जे लोक उभं राहून काम करतात त्यांचे मान किंवा पाठ दुखणे किंवा जे लोक कम्प्युटरवर काम करतात ते सारखं कम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून मानेचे स्नायू ताणले जातात. तर तशी ही सुरुवात होते. बरोबर आहे. म्हणजे त्याने विशिष्ट प्रकारेच बसण्याऐवजी किंवा त्याच पोझिशनमध्ये राहण्याऐवजी मधून मधून बदलणं, पोझिशन बदलणं हो, हे गरजेचं हे असतं, योग्य नाही का? राहतं. स्थिती बदलणं हे. हो. बरोबर आहे. आपल्याला ठाण्याहून उषा प्रश्न विचारतात. नमस्कार उषाताई. हा नमस्कार. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे. बरं. तर तो मान धरत नाही, शंट पेशंट आहे. तर त्याला मणक्याच्या त्रासामुळे काय होतंय का, ते त्याने काय होईल का उपचार त्याच्यावर? मानच धरत नाही तो. बरं. डॉक्टर रेगे आपण काय सांगाल? मला वाटतं की ह्या सिच्युएशन मध्ये त्यांनी ऍक्च्युली पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणजे जे लहान मुलांचे नसांचे डॉक्टर असतात तर त्यांना दाखवावं. कारण 11 वर्षाचा आहे तो मुलगा आणि अजूनही मान धरत नाही. म्हणजे हे ज्याला आम्ही डिलेड माइलस्टोन्स म्हणतो बरोबर आहे. की अजूनही त्याची वाढ बरोबर झाली नाहीये. तर मला वाटतं हा मणक्याचा प्रॉब्लेम नसून पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला त्यांनी घ्यावा बरोबर आहे. आणि मग त्यात जर काय आढळलं दुसरं तर त्याप्रमाणे त्याचे उपचार करता येतील. बरोबर आहे. आपल्याला राजश्री या सांताक्रूजून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार राजश्री, आपला प्रश्न विचारा. माझं डोक्याला ना आता बरीच वर्ष झाली. हा हा कोण? राजश्री, आपला प्रश्न विचारा. डोक्याला घेरी येते डोक्याला. हा हा दुखत वगैरे नाही पण घेरी अशी येते, झोपता उठता चालताना घेरी येऊन तोल जातो असं. मला वाटतं हॅलो? ही एक प्रकारची जी व्याधी आहे जी मणक्यामुळे निर्माण होते. तर आपण काय सांगाल?
डॉक्टर तर मदन. हे चक्कर येण्याचे जे कारण असतं हो, हो. तर त्याला बरीच कारणं असतात. बेसिकली कानाचा त्रास नाही आहे ना, हे आपण रूल आउट करायला पाहिजे. नंतर मानेत जर त्रास असेल तर मणक्याचे मानेचे फोटो एक्सरे काढायला काढून लागतील, बरोबर. किंवा मानेत काय बदल तर आहेत का, समजा ते जर नसेल तर मग मेंदूचं एक सिटी स्कॅन करावा लागतो किंवा त्याच्यामुळे काय आहे किंवा ब्लड प्रेशरमुळे सुद्धा असे चक्कर येऊ शकतात. बरोबर आहे. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे अंगातलं जर रक्त कमी असेल, ज्याला आपण अॅनिमिया म्हणतो, बरोबर तर आहे. बऱ्याच वेळा ते एक कॉमन कारण असतं बायकांमध्ये. हो हो तर त्याचा तो शोध घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आपल्याला कराडवरनं प्रशांत प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हा सर, नमस्कार सर. हा मी प्रशांत सूर्यवंशी बोलतोय. हा. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, मेकॅनिकल इंजिनियर, आणि माझं एज 21 आहे. बरं. तर मी 9वीत असताना झाडावरून पडलेलो. तरी मी पाठीवर पडलेलो. हा हा आणि आता प्रॉब्लेम काय झालाय मला, की मला इतके जॉईंट प्रॉब्लेम झालाय, प्रत्येक जॉईंटला प्रॉब्लेम झालाय. स्टार्ट लोअर बॅकला झाली, नंतर छातीच्या माग म्हणजे मानेला, नंतर गुडघे, आणि नंतर आता तळवे पण दुखतात. आणि इतकी कंडिशन बेकार आहे की मी खाली बसू शकत नाही, जेवायला म्हणलं तरी मागं टेकल्याशिवाय. आणि मी जस्ट आता सॉफ्टवेअर मध्ये जॉब करणार आहे, त्यामुळे मी शक्य नाही म्हणजे ह्या कंडिशन. आणि सगळ्या डॉक्टरांना दाखवले मी, इथलं स्पेशलिस्ट होते, तर ते म्हणतात की काही नाहीये, जस्ट टेन्शनमुळे असं होतंय. तर हे असं टेन्शनमुळे होऊ शकतं का? हा हा चांगला प्रश्न आहे. मला वाटतं हा 9वीत असताना म्हणजे साधारणतः एक 14 वर्षाचा असताना याला अपघात झाला होता. झाडावरनं पडलेला मुलगा आहे आणि आता 21 वर्षाचा आहे, पण त्याला प्रॉब्लेम्स येत आहेत. आपण काय सांगाल? म्हणजे टेन्शन म्हणून ह्याचं कारण म्हणण्या अगोदर काहीतरी मेजर प्रॉब्लेम नाहीये ह्याचा शोध घेतला पाहिजे. हो हो आणि सर्वात ह्या वयात होणारा आजार जो मणक्यात होतो त्याला आपण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असं म्हणतो. बरं. तर ह्यात बऱ्याच मणक्यांच्या सूज येते आणि पायात आणि मोठ्या सांध्यांना पण त्याचं इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. तर त्यासाठी HLA-B27 नावाचा एक रक्ताचा तपास असतो, तर तो एक केला पाहिजे. आणि बाकीचे व्हेरियस आर्थरायटिस म्हणजे रिमोटॉइड आर्थरायटिस किंवा दुसरे काही आर्थरायटिस नाही ह्याचा शोध घेतला पाहिजे. बरोबर आहे. तर त्यासाठी अगदी योग्य तो स्पायनल सर्जनला दाखवून पहिले जे काही टेस्ट आहेत ते केले पाहिजेत. बरोबर आहे. आणि मग अगदीच काही नसेल म्हणजे मग बोन चांगलं स्कॅन आहे पण मग. तर मग चांगलं आहे. आणि मग तणाव कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे नुसतंच सायकोसोमॅटिक म्हणण्यापूर्वी त्याचे तपास होण्याची गरज आहे, नाही बरोबर. का? आपल्याला सोलापूरहून आपले प्रेक्षक नारायण हे प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हॅलो, हा मी बोलतोय झोपेतून उठल्यानंतर काय आळस वगैरे आला ना, तर मणक्याचा त्रास होतो. बरं. आणि ते 2-3 दिवस राहतं, ते 2-3 दिवस राहतं, नंतर ऑटोमॅटिक हे होतं. ते कारण काय? डॉक्टर हेच मदन. विचारायचं होतं मला प्रश्न. बरं. डॉक्टर मदन, आपण काय सांगाल? बऱ्याच वेळेला आपण सकाळी उठल्यानंतर ताठरपणा येतो की एकदम उठता येत नाही, तर आपल्याला एका कुशीवर वळून मग उठावं लागतं. तर हे झीजमुळे ही सुरुवात होऊ शकेल. बरोबर आहे. तर त्यासाठी एक्सरे काढून किंवा बरोबर झीज आहे. कितपत आहे हो हो व कुठली नसवर दबाव आहे का चकतीमुळे, बरोबर आहे. तर त्याचा शोध घेणं हे गरजेचं आहे. बरं, मला वाटतं आपण या चर्चेमध्ये पुढील भागामध्ये कोणकोणते विकार सर्वसाधारणपणे आढळतात मणक्याचे ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. डॉक्टर मदन, आपण काय सांगाल, कोणकोणते विकार हे मणक्यांचे सर्वसाधारणपणे आढळतात? म्हणजे आपण वयोगटानुसार गेलो हो. तर लहानपणापासून ते हां, वृद्धावस्थेपर्यंत. जन्मता जर मणक्यात दोष असेल किंवा जर वेडेवाकडेपणा असतं, त्याला मी स्कोलिओसिस म्हणतो. बरोबर आहे. जसं या चित्रामध्ये या लहान मुलांमध्ये हे दिसतंय किंवा हे पाठीचा कणा हा सरळ नाहीये, हा एका बाजूला उजव्या बाजूला वाकलेला आहे. हो हो तर हे अशी एक जन्मता एक सुरुवात काही असते. व्यंग असू शकतात. काही व्यंग हे पाठीचा व्यंग आहे. हो हो त्यानंतर जशी वाढ होते तर दुसरी कंडिशन असते की चालल्यानंतर पायात मुंग्या येणे. तर जर उंची कमी असेल तर त्या लहान मुलांमध्ये किंवा त्यांना कंजेनायटल स्टिनोसिस असं म्हणतात किंवा एकदम कंजेनायटल लंबर स्टिनोसिस, बर की जे बुटके असे जे असतात त्यांच्यामध्ये ही कंडिशन असते, पण ही जन्मता आहे. हो हो आणि मग जसं आपलं वय वाढतं, उंची वाढते आणि कामाच्या ह्याच्यावर, तर तुम्ही स्लिप डिस्कनी हे सुरुवात होते. बरोबर आहे. आपण यानंतर आढळणाऱ्या विकारांकडे वळूया, पण तत्पूर्वी आपल्याला रहीमुद्दीन शेख हे नाशिकहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा हा मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. तर डाव्या पाय माझा मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी एकदम बधीर होऊन गेलेला होता. काय म्हणजे टेकता येत नव्हता जमिनीवर. तर एपिड्युरल इंजेक्शनचा मी कोर्स केलाय. नाशिकला प्रसिद्ध डॉक्टर आहेत काकतकर म्हणून, त्यांच्याकडे.
परंतु त्यानंतर काय झालं की मला असं फास्ट चालता येत नाही आणि पाठीला सुद्धा त्रास व्हायला लागलाय. तर काय प्रॉब्लेम असेल व आणि काय उपाय केले पाहिजेत? प्रथम म्हणजे MRI स्कॅन झालाय का हे मला विचारावं लागेल, कारण MRI स्कॅन मध्ये आपल्याला कोणती गादी सरकली आहे, त्यात किती छेद आहे आणि नसावरती किती प्रेशर आहे हे आपल्याला कम्प्लीट पिक्चर येईल. आणि जर स्टिरॉइड इंजेक्शननी, फिजिओथेरपीनी आणि गोळ्यांनी फरक पडला नसेल तर नेक्स्ट स्टेप राहील की आपण सर्जरी कन्सिडर करावी. आणि हल्ली लहान छेद घेऊन, ज्याला आपण मायक्रो डिस्केक्टॉमी म्हणतो, की नुसतं मायक्रोस्कोप वापरून एक साधारण 1 ते 1.5 सेंटीमीटरचा छेद असतो, त्यातून ही सरकलेली गादी आपण काढू शकतो. आपण आता बघत होतो की लहान मुलांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्यंग आढळतात, त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये आढळणारे जे मणक्याचे विकार आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल डॉक्टर रेगे? प्रौढांमध्ये आपण जे प्रकार असतात व्यंग, ते 3 गटात क्लासिफाय करतो. बरं. पहिले म्हणजे जे झिजेमुळे होतात, की ज्याला आपण डिजेनरेटिव्ह डिस्क आणि सायटिका, हे त्यात 2 मेन असतात. दुसरं ज्याच्यामुळे नसांवरती प्रेशर येतं, ज्याला लंबर केनाल स्टेनोसिस किंवा सायटिका, की नस दाबून पायात वेदना होतात. आणि तिसरा जो गट आहे ते सिरियस आजार मणक्याचे, म्हणजे क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस, कर्करोग किंवा कॅन्सर आणि ट्युमर, हे जे असतात, जे सिरियस प्रकारचे रोग आहेत, हा तिसरा गट असतो. तर हे 3 गटात आपण त्याची क्लासिफिकेशन करतो मणक्यांच्या आजारांची. बरोबर आहे. पण ह्यानंतरचे जे आहेत, म्हणजे आपण आता हे 3 प्रकारचे आजार बघितले, तर वयोगटाप्रमाणे तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे म्हणजे म्हातारपणी जे स्पेशल आजार होतात त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, की ठिसूळ हाडामुळे झालेले फ्रॅक्चर्स, की एकदा हाड ठिसूळ झालं की ते दबलं जातं आणि त्याच्यामुळे असह्य वेदना होतात. तर त्याला आपण कॅल्शियम सप्लिमेंट्स आणि वेगवेगळे औषधं देतो. पण कधी कधी त्या औषधांनी जर बरं वाटलं नाही तर हल्ली वर्टिब्रोप्लास्टी, की ज्यात आपण बोन सिमेंट घालू शकतो एका लहानशा सुईने, छेद न करता, आणि त्यामुळे पेशंटला फार फायदा होतो. तर हे नवीन एक प्रकारचे उपचार आपण त्याकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी आपण कारणांकडे वळूया. म्हणजे हे जे विकार का होतात ते त्याकरता आपल्याकडे लॅपटॉपवर अतिशय चांगली चित्रही आहेत, ती आपण बघूया. पण आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारू इच्छित आहेत. नमस्कार. हॅलो, शेख साहेब बोलतो. हा. हॅलो, मुरुड. हो. आपला प्रश्न विचारा लवकर. मायोपॅथी हा आजार आहे. हा. स्नायू विक झालेले आहेत, स्नायू. सध्या ती आयुर्वेदिक मध्ये आम्ही उपचार घेतो, पण ते उपचार अजून हे नाही. ॲलोपॅथिक मध्ये तर त्याचा इलाज नाही असं म्हणत होते, म्हणून आम्ही आयुर्वेदिक जे आहे तर उपचार घेत आहोत. ते अजून त्याचा काय फायदा झालेला नाही. त्याच्यावर तुम्हाला काही आपल्याला काही सल्ला विचारायचा आपल्याला? हो. त्यांना मायोपॅथी बद्दल विचारायचं आहे, तर आपण काय सांगाल डॉक्टर मदन? मायोपॅथी म्हणजे स्लो डिजनरेशन, नर्वची जी स्लो डिजनरेशन असते, तर त्याच्यामध्ये स्नायू हळूहळू कमकुवत होतात आणि आपल्या हाता किंवा पायाची शक्ती कमी होत जाते. तर ॲलोपॅथिकमध्ये असं काही कुठलं औषध असं नाही आहे. आयुर्वेदिकमध्ये सुद्धा जेवढं आहे पण त्याला मर्यादा आहेत. तर बेसिकली ह्याच्यामध्ये व्यायाम थोडासा करून थोडासा जो अशक्तपणा जो आहे आणि जनरलाइज ट्रीटमेंट मल्टीव्हिटॅमिन किंवा व्हिटॅमिन ईच्या स्वरूपात हे देता येतं. बरोबर आहे. आपण आता सगळे मणक्यांचे विकार साधारणतः बघितलेले आहेत, त्याचे कारण समजावून सांगाल का? मला वाटतं एक छान चित्र आहे की झीज कशी होते मणक्यांची, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिक हे कसा होतो आजार. बेसिकली ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची झीज होते. तर आपल्याला रूल आउट करायला पाहिजे की हे इन्फेक्शन नाही आहे ना. तर सर्वात कॉमन इन्फेक्शन म्हणजे ट्युबरक्युलोसिस. तर इकडे ट्युबरक्युलोसिसचं जे चित्र दिसतं की ते मणक्यामध्ये स्प्रेड होतं आणि मणके कमकुवत होतात. मग तिथं पू तयार होतो आणि मग हळूहळू पायातली ताकद जाते. म्हणजे आणि आपल्या मला वाटतं क्षयरोग हा भारतामध्ये अतिशय कॉमनली असल्यामुळे हा विकार आढळतो. तर ते एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर हे मणक्यांचं वात जे म्हणतो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, की हळूहळू मणके चिकटतात एकमेकांना, ज्याच्यामुळे हालचाल होत नाही आणि माझा वेडेवाकडापणा मणक्यांचा तो मानेत आणि पाठीत दिसतो, जसं या चित्रामध्ये दिसतंय की पूर्णपणे हा पेशंट पुढे वाकलेला आहे आणि सगळे मणके चिकटलेले आहेत. तर ते हे ऑपरेशनच्या द्वारे हा आता सरळ झालेला आहे. तर ही एक वाताचा एक प्रकार आहे. नंतर स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणून जे आहे की एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे सरकलेला आहे, हे बायकांमध्ये जास्ती प्रमाणात
दिसलं जातं. हा हा त्याला कारणं बरेच असतात, हा हा पण ज्याच्यामध्ये पायात दुखणे, मुंग्या येणे, चालल्यानंतर पाय थांबावं लागतं पेशंटला, तर त्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं बर म्हणतात. तर हे ते बायकांमध्ये आढळणार हे. बरं आणि हे डिजनरेटिव्ह की जास्ती वयांच्या ह्याच्यामध्ये 60-70 वयोगटामध्ये डिजनरेटिव्ह स्पाईन बरं की किंवा ज्या माणसाने बरेच जर कष्ट करून काम केलं असेल की त्याला नंतर हे पाठदुखी किंवा पायात मुंग्या येणे, बरोबर आहे. तर अशा ह्याला डिजनरेटिव्ह स्पाईन म्हणतात की वेगवेगळ्या लेवलला ही झीज होते मणक्यांची. आपल्याला नायगाववरनं सुरेश प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हा आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, मला 96 ला स्लिप डिस्क झाला होता आणि आता मला गेल्या 15 दिवसापासून पाठीच्या मणक्याच्या खाली लेफ्ट साइडला त्रास आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मला त्रास होतो आणि मी पोलीस आहे, मला उभारून ड्युटी केल्यामुळे त्याचा त्रास होता असं वाटतं. बरोबर आहे. तर त्याच्यावरती काय उपाय आहे? हो हो आपण पाटील साहेबांच्या प्रश्नाला नक्की उत्तर देऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आपण सर्वप्रथम पाटील साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया आणि त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तेव्हा आपण काय सांगाल डॉक्टर रेगे? पाटील साहेबांना बहुतेक सेकंड अटॅक प्रोलॅप्स डिस्कचा म्हणजे सरकलेली गादी हो हो जे आपण अगोदर बोललो, तर सेकंड अटॅक आलेला दिसतो. तर त्यासाठी त्यांनी पहिलं वेगवेगळे उपचार पद्धती चा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. MRI स्कॅन करून त्याचा डायग्नोसिस कन्फर्म केला पाहिजे आणि मग त्यानंतर फिजिओथेरपी, गोळ्या किंवा रूट ब्लॉक म्हणून एक पद्धत असते की ज्यात आपण त्या विशिष्ट नसाकडे एक लोकल स्टिरॉइड इंजेक्शन देतो. तर त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटचा उपाय म्हणजे सर्जरी. सहायटिकाच्या 100% पैकी फक्त 5% पेशंट्सना सर्जरीचा गरज पडते. बरोबर. मला वाटतं अतिशय दिलासाजनक, कारण लोक फार घाबरत असतात एखादी मणक्यावरची शस्त्रक्रिया म्हटले की. आपण त्याबद्दल बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला राजेश हे घाटकोपरून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हा मी राजेश बोलतो. 37 इयर्स ओल्ड आहे. बरं. मेकॅनिकल इंजिनियर. वर्कशॉप मध्ये उभं राहून बऱ्याच वेळा काम करावं लागतं. जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून पाठदुखीचा त्रास आहे. L3, L4 आणि L5 मधले डिस्क सरकल्यामुळे पायामध्ये डाव्या पायामध्ये जास्त वेदना होतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1 आठवडा जवळजवळ मी हे एक्सरसाइज वगैरे केल्यावर थोडासा इम्प्रुव्हमेंट होती, वेदना कमी झाल्या होत्या. पण नंतर मग परत आहे तशा वेदना परत सुरू झाल्या आहेत. आता MRI वगैरे काढून ते जे रिझल्ट आले ते L3, L4, L5 ही एरिया सांगितली होती डॉक्टरांनी. त्याच्यानंतर मग आता सध्या आयुर्वेदिक उपचार पण चालू केलेत आणि दुखत असताना एक्सरसाइज करावेत की नाही हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, याला मग दुसरा इलाज आहे का काही? कारण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत जास्त वेदना होत नाही तोपर्यंत सर्जरीसाठी वगैरे जाऊ नये. तर दुसरं काय उपचार होऊ शकतात याबद्दल? आणि तिसरा, माझा मुलगा आहे 3 वर्षाचा. तो नॉर्मल जेव्हा बसतो तेव्हा थोडासा पोक काढून बसतो. तर म्हणजे त्याला सांगावं लागतं की ताट बस म्हणून, पण तो जास्त वेळ ताट बसत नाही. दिस इज नॉर्मल काय असेल याच्यामध्ये? आपले तिन्ही प्रश्न लक्षात आलेत. डॉक्टर रेगे आपण काय सांगाल? हे आपले मेकॅनिकल इंजिनियर आहेत, त्यांना स्पाइन मेकॅनिक्स बद्दल बऱ्याच शंका आहेत. हो. पहिलं म्हणजे जे 2 लेवल तुम्हाला डिस्क सांगितली आहे, L3, L4 आणि L4, L5, तर सर्वात महत्वाचा भाग असतो की क्लिनिकल फाइंडिंग म्हणजे जे तपासणीवर आढळतं आणि MRI स्कॅन ह्यांचं कोरिलेशन करणं. कारण ते जर कोरिलेशन नसेल तर मग आपल्याला दुसऱ्या दृष्टीने विचार करावा लागतो. तर ते फार महत्वाचं आहे, कारण युजली एकच नस ही दाबली जाते. ते एकदा झाल्यावर ते MRI स्कॅन एका एक्सपर्टनी बघितले पाहिजेत. ते झाल्यानंतर दुसरा महत्वाचा भाग आहे की ट्रीटमेंटचे दुसरे काय उपचार आहेत. तर जसं मी मगाशी सांगितलं तसं रूट ब्लॉक नावाचं आपल्याला प्रोसिजर करता येतं की त्या विशिष्ट नसाकडे सूज कमी करण्यासाठी लोकल स्टिरॉइड इंजेक्शन देता येतं आणि फिजिओथेरपी आणि रूट ब्लॉक फेल झालं तर मग सर्जरी कन्सिडर करावी लागते. बरोबर आहे. दुसरं तुम्ही विचारलं होतं की एक्सरसाइजेस केले पाहिजेत का? तर जेव्हा सिव्हिअर पेन आणि स्पॅझम असेल तर तेव्हा एक्सरसाइजेस अवॉइड करणं महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही मसल रिलॅक्संट्स आणि अनाल्जेसिक्स घेतलं पाहिजे आणि एकदा तुमचं पेन गेलं की मग यू कॅन रिस्टार्ट युअर एक्सरसाइज प्रोग्राम. बरोबर आहे. आणि मुलाबद्दल विचारायचं झालं तर नॉर्मली जसं मगाशी डॉक्टर हर्डीकरांनी सांगितलं
तर 3 वक्रता असतात की मानेचा वक्रता एक एस शेप प्रमाणे आपला मणका हो, असतो कणा, बरोबर आहे. आणि पण जन्मतः हा एस शेप नसतो, सुरुवातीला सी शेप असतो, म्हणजे त्याला कायफोसिस ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण कणा सी शेप असतो, आणि हळूहळू जसं मुलं चालायला लागतं तसा तो एस शेप होतो. तर ह्या वयाला बहुतेक ते कायफोसिस किंवा तो राऊंडनेस हा नॉर्मल असावा, पण ऑब्व्हियसली हे तपास केल्यानंतरच आपल्याला त्याचं डेफिनेट सांगता येईल. पण तरी पोस्चर बरोबर असणं हे गरजेचं आहे, नाही हो, का? बरेचसे आई वडील मुलांना ओरडत असतात की ताट बसा किंवा म्हणजे कसं चालावं याबद्दल, ते मला वाटतं गरजेचं आहे, नाही का? हो, बरोबर. पण आता त्यांचा मुलगा 3 वर्षाचा तर असल्यामुळे मला वाटतं ते नॉर्मल कायफोसिस असेल त्या एजला, हो हो पण तपासणी करणं पण फार महत्वाचं आहे, बरोबर आहे. एका एक्सपर्टला तरी दाखवणं. हो बरोबर आहे. आपल्याला देवदत्त हे प्रश्न विचारतात बोरिवलीहून. नमस्कार देवदत्त. हॅलो. हा नमस्कार. हा. दोन्ही डॉक्टर हार्डेकर आणि डॉक्टर रेगे यांनाही नमस्कार. हो हो माझा तोच प्रश्न आहे की मला पण L4 आणि L5 मध्ये डिस्क गॅप रिडक्शन झालेली आहे, आणि एक्सरे काढला तर त्यात तेच आलेलं. 2 वर्षापूर्वी तोच प्रॉब्लेम होता, आणि फिजिओथेरपिस्टचे काही सिटिंग्स मी घेतले तर टेम्पररी बरं झालं. त्यानंतर मध्ये माझा लेफ्ट पाय तसाच दुखत होता, म्हणून ह्यावेळी परत मी एक्सरे काढला तर सेम L4 आणि L5 मध्येच डिस्क रिडक्शन झाली, आणि त्यांचं म्हणणं आहे की ती नर्व तिथे चेमटली गेलेली आहे, ती कॉम्प्रेस झालेली आहे, त्यामुळे डावा पाय हा तो सायटिका सारखाच दुखतो. तर थोडंसं फिजिओथेरपीची 15-20 सिटिंग घेतली आणि एक्सरसाइज केले की टेम्पररी बरं वाटतं, पण परत मध्ये पाय दुखायला लागतो. तर ह्याला निश्चित उपाय काय, की काही कायमचा उपाय वगैरे काय आहे? आवाज मोठा कर. आपण काय सांगाल डॉक्टर मदन? पायात जर दुखणं वाढत चाललं असेल तर आयडियली एकदम ऑपरेशन करण्याची घाई करू नये. बरोबर आहे. तर आयडियली जसं डॉक्टर रेगे म्हणाले की रूट ब्लॉक इंजेक्शन, तर ती आपल्याला एक ट्रायल देता येईल. बरोबर आहे. तर ते रूट ब्लॉक इंजेक्शन द्यायचं, आणि त्यातूनही जर नाही फायदा झाला किंवा असं वाटतं हे वाढत चाललंय दुखणं, पायात मुंग्या, बधीरपणा, तर मग शेवटचा अगदी मार्ग तर ऑपरेशन, बरोबर आहे. नाहीतर सिम्पल एक्सरसाइजेस आणि ऍट द मोस्ट रूट ब्लॉक इंजेक्शन, यांनी प्रश्न सुटावा. अच्छा, म्हणजे मला वाटतं यांना अतिशय दिलासा वाटला पाहिजे, कारण फक्त एक्सरसाइज आणि रूट ब्लॉकवर त्यांचा आता उपचार होऊ शकतो, हो नाही का? नक्कीच. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मला वाटतं आता आपण इथे सगळ्या गोष्टींमध्ये विचारतोय की रूट ब्लॉक किंवा एक्सरसाइज आणि हे, पण तत्पूर्वी मला वाटतं आपण दोन्ही तज्ज्ञ आम्हाला सांगू शकाल का की ह्याकरता प्रतिबंधक उपाय कोणते असले पाहिजेत? म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या हालचालींमध्ये असं जाणवतं की आता हे केलं की मला एकदम पाठीत चमक भरली, तर तेव्हा बसण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत साधारणतः कोणत्या योग्य हालचाली किंवा सवयी असल्या पाहिजेत ज्यामुळे आपण पाठदुखी आपण टाळू शकतो? पण तत्पूर्वी आपल्याला बीडवरनं आपले एक प्रेक्षक शिवनारायण प्रश्न विचारत आहेत. हॅलो, बीडून बोलतो. हा हा. शिवनारायण टवानी. हो. मला गेल्या 5 वर्षापासून पाठीच्या मणक्याचा असं थोडा त्रास जाणवत होता, हा. परंतु आता गेल्या 1 वर्षभरापासून दोन्ही पहिल्या डाव्या पायामध्ये रग खूप लागत होती, त्यानंतर हळूहळू दुसऱ्या पायामध्ये देखील रग लागायला लागली, आणि 2 महिन्यापासून आता थोडस दोन्ही गुडघ्यावरती आता थोडस कसा ताण आला की कळ लागते. तर या बाबतीमध्ये आम्ही MRI केलाय, त्यामुळे असं सांगितलं की पाठीच्या मणक्याच्या गादीमध्ये थोडासा फरक झालाय, आणि त्यामुळे तुम्हाला ते प्रेशर येत आहे. दोन्ही पायामध्ये मुंग्या एका जागी असतात, उठू शकत नाही, सारखं पोझिशन चेंज करावं लागतं. बर. तर या आजारावरती आपल्याला औषधी उपचाराबरोबर काही व्यायामाच्या प्रकारात फरक पडेल का? हो. आणि कशा पद्धतीचा उपचार करावा लागेल याविषयी मार्ग. बर. आणि ज्यावेळेस कमर प्रवास करतो, कमरेला बेल्ट जर लावला तर थोडस रिलॅक्स वाटतं, पण ते बेल्ट वापरल्यानंतर परत पोटाच्या बाकीच्या दुसऱ्या आतड्यावरती किंवा याच्यावरती काही फरक पडेल का? बर. क्रियेवरती याविषयी. हो, धन्यवाद. आपला प्रश्न लक्षात आले. डॉक्टर रेगे, आपण काय सांगाल? हा प्रॉब्लेम बहुतेक कॅनाल स्टेनोसिस, ज्या नसा पायात जातात त्यांना जागा कमी मिळते, आणि त्यामुळे पेशंट एक विशिष्ट अंतर चालल्यावरती त्याच्या पायात मुंग्या येऊ लागतात, वेदना होतात, आणि पाय बधीर होऊ लागतात, आणि त्याला बसावं लागतं. बसल्यावरती त्याला बरं वाटतं, परत चालल्यानंतर तोच प्रॉब्लेम होतो. तर ह्याच्यासाठी आपण एक परत एपिड्युरल स्टेरॉइड म्हणून एक
इंजेक्शन असतं की ज्याच्याने नसाची सूज कमी होते. त्याचा प्रयत्न करता येईल. एक्सरसाइजेस, व्यायाम केले पाहिजेत. बरं. परत लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजेत. आणि ह्याच्यानी शेवटी फायनली लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय नक्की? लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे आता हा जो पाठदुखी हल्लीचा आहे ते हा युगाचा एक शाप आहे. आणि हा शाप आहे कारण आपल्या लाईफस्टाईल फार बदलली आहे. बरोबर आहे. तर पूर्वी प्राणी 4 लिम्स वरती त्यांचं वजन जायचं मणक्याचं, पण आता सगळं भार हा 2 पायांवरतीच येतो. त्यामुळे मणक्यावरती फार स्ट्रेस येतो आणि तो कमी केला पाहिजे. म्हणजे अगदी व्यवस्थित बसणं, वागताना आपण गुडघे खुबे हे वाकून काहीतरी वस्तू उचलली पाहिजे, सरळ उचलता कामा नाही. बरोबर आहे. किंवा उठताना एका खुशीवर होऊन उठलं पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत ह्या नियमित स्वरूपात आणल्या पाहिजेत. तर त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्लस वजन कमी करणं, लठ्ठपणा हा फार एक मोठा प्रॉब्लेम आहे पाठदुखीसाठी. तर वजन कमी केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेस आणल्या पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला शोभा ह्या मालाडवरनं प्रश्न विचारतात. नमस्कार शोभा, आपण प्रश्न विचारा. हॅलो, मी शोभा पोद्दार मालाडून बोलतेय. माझं वय 45 वर्षाचं आहे. तर मला झोपेतून उठल्यानंतर माझी डाव्या पायाची टाच दुखते. तर त्याच्यासाठी काय मला उपाय असेल तर सांगितलं बरोबर. डॉक्टर मदन, आपण काय सांगाल? यांची जी तक्रार जी आहे ती टाचेची हाडाची जी आहे, किंवा सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊल टेकलं की बरेच जणांची अशी टाच दुखते. तर हा प्रश्न पाठीच्या मणक्याशी निगडीत नसल्यामुळे तर त्यांना काही टाचेसाठी व्यायाम करावे लागतात. की आधी सकाळी उठल्यानंतर दोन्ही पायांच्या बोटांवर उभं राहायचं, नंतर दोन्ही टाचांवर उभं राहायचं. हा त्यांना एक व्यायाम करावा लागेल. आणि घरात चालताना मऊ चपला त्यांना वापराव्या लागतील की जिथे टाच टेकल्यानंतर तिथे कडकपणा असू नये. आणि साध्या औषधाने हे. आणि वजनाचा आणि याचा काही संबंध आहे का? हो, वजन जर जास्त असेल तर वजन कमी करायलाच पाहिजे. पण बरेच वेळा एकदा चालायला लागल्यानंतर हे टाचदुखी कमी होते. बरोबर आहे. हो. आपल्याला राजाराम हे उल्हासनगरवरनं प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हॅलो. माझं काय आहे, मुंग्याचं पायाला आणि कंबर वगैरे पाय दुखतात. तर त्याला विलाज काय? पुष्कळ विलाज केले मी, पण ते फरक पडला नाही. बरोबर. आपण काय सांगाल डॉक्टर रेगे? मला वाटतं आपल्याकडे येणारे बरेचसे प्रश्न हे पुष्कळ उपचार केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे करतात. कोणी बेल्ट लावतात, कोणी मॉलिश करतात आणि काही ना काही असं चाललेलं असतं. तर आपण काय सांगाल त्यांना? सर्वात महत्वाचं असतं की मणक्यांच्या बाबतीत योग्य निदान होणं. बरोबर आहे. आणि त्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन एक्सपर्ट करून घेणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. एकदा निदान झाल्यावरती तपासणी करून त्याचं कन्फर्मेशन होतं. आणि ह्यांच्या केसमध्ये बहुतेक आपण पहिल्यांदा जसं बोललो तसं लंबर केनाल सिनोसिसचा प्रॉब्लेम वाटतो. बरोबर आहे. तर त्याचं MRI स्कॅन करून निदान झालं पाहिजे पहिलं. बरोबर आहे. आणि मग तेच उपचार पद्धती जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे केल्या. बरोबर आहे. आपल्याला मनमाडवरनं अनिल प्रश्न विचारतात. नमस्कार मॅडम, माझा असा प्रश्न होता. माझा असा प्रश्न होता की माझ्या आईला जवळपास आई 2-3 वर्षापासून काम नाही करत. तर आता तिच्या मान इतके दुखते, संध्याकाळी झोप येत नाही. जर बाय चान्स जर दुपारी जर दळण केलं तर थोडी तरी मान खाली वाकून राहिली, त्याच्यानंतर संध्याकाळी इतका त्रास होतो, ती मान सुचते. तर हे कशामुळे होत असेल किंवा याच्यावरती काय सांगू शकाल डॉक्टर? आईचं वय किती आहे? आईचं वय आता 40 वय. बर. आपण काय सांगाल डॉक्टर मदन? बऱ्याच वेळेला हे कामाच्या ताणामुळे सुद्धा होऊ शकतं. परंतु जर मान खूप दुखत असेल तर आयडियली त्यांनी एक कॉलर मिळते मानेला वापरण्यासाठी, ती त्यांनी वापरावी. म्हणजे एकदम तणाव होणार नाही आणि हालचालीमध्ये थोडेस कमी असले की मग दुखावे कमी होईल. आणि त्यांनी एका हाडांच्या स्पेशालिस्टना कन्सल्ट करावं की बाबा हे साध्या औषधाने होणार का पुढे काय इन्व्हेस्टिगेशन लागणार. बरोबर आहे. पुढचे काही निदान पद्धती लागतील का? हो. आपल्याला भुसावळवरनं आपले एक प्रेक्षक गजानन प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो मॅडम, मी भुसावळवरून बोलतोय. माझी मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. ती शिक्षिका आहे पेशाने. तिला आता एक 8 दिवसापासून पाठीचा त्रास होतोय. तर मग आमचे जे भुसावळचे तज्ञ आहेत त्यांना मी एक्सरे वगैरे काढलेला आहे तसा. तर त्यांनी निदान केलं की बाबा मणके घासले गेलेले आहेत तुमचे. बर. तिचं दुखणं फार असह्य होऊन राहिलं आहे. तर म्हटलं काही मार्गदर्शन मिळेल या कार्यक्रमात तर बरं होईल. डॉक्टर रेगे, आपण काय सांगाल? एक्सरे रिपोर्ट नंतर बरेचसे पेशंट घाबरतात कारण गॅप कमी झाली आहे, गॅप वाढली आहे, हाडं झिजली आहेत, असे एक्सप्लेनेशन पेशंटना मिळाल्यामुळे ते घाबरतात. तर फार महत्वाचं असतं की सिम्पटम पिरियड जर 8 दिवसच पाठ दुखत असेल तर सगळे उपचार
म्हणजे एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी हे करून नक्कीच कमी होतील. आपण ऑपरेशन किंवा सर्जरी हे ऍटलिस्ट 3 महिने कमीत कमी सगळे प्रयत्न केल्याशिवाय कधीच सजेस्ट करत नाही. बरोबर आहे. हो हो तर त्यांची बहुतेक झीज झाली आहे गादींची आणि हो हो तर त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि लाईफस्टाईल चेंजेस जसं मी मगाशी म्हटलं बरोबर आहे. ते फॉलो केल्याने बरं होईल. बरोबर आहे. औषधांचा रोल फक्त तात्पुरता असतो पेन कमी करण्यासाठी. बरोबर आहे. आपल्याला ठाण्यावरनं संजय प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हा हॅलो डॉक्टर, मी ठाण्यावरून बोलतोय. हो हो मला पाठीच्या कमरेच्या वर आपल्या म्हणजे मणक्याच्या दोन्ही साईडला हा हा जे उंचवटे असतात बरं आणि लेफ्ट साईडला तिथे असं सूज सारखं बसल्यानंतर येतं हा हा किंवा आपण समजा उभं राहिलो किंवा काही वजन उचललं थोडा वेळ जरी 10 किलो जरी म्हणजे किंवा 5 किलो जरी वजन उचललं तरी पण त्रास होतोय. त्याच्यावर मी ट्रीटमेंट घेतलं. 3 महिने कमीत कमी योगा केलाय, फिजिओथेरपी केलंय, बरं प्लस एका ठाण्यामध्ये एका स्पेशलिस्ट ॲथोपॅथिक स्पेशलिस्ट कडे मी ट्रीटमेंट पण घेतली 6 महिने. त्यांनी सांगितलेला बेल्ट वापरा, बेल्ट पण वापरलेला. पण त्याच्यानंतर मला काही अजून काही फरक नाही. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण चालू आहे. सध्या मी जर बसलो समजा मांडी घालून तर मांडी घातल्यानंतर आपला प्रश्न जरा थोडक्यात विचाराल का? त्याला मुंग्या न येता खालच्या पायाला यायला पाहिजेत पण वरच्या पायाला मुंग्या येतात. बरं किंवा पाठीच्या म्हणजे लेफ्ट साईडला जिथे आपले कंबर संपते आणि पाठीचे जे वरचा भाग चालू होतो दोन्ही साईडला तिथे थोडीशी सुजन सारखं वाटतं. बर बर. तर याच्यावर समजा पुढे ऍडव्हान्टेज काय उपचार आहेत काय किंवा मी काय ट्रीटमेंट काय घेऊ शकतो सध्या? बर बर. मला वाटतं आपला प्रश्न लक्षात आलाय. आपण काय सांगाल डॉक्टर हेगे? म्हणजे सगळी जर ट्रीटमेंट घेऊन अजूनही फरक पडत नसेल तर योग्य निदान होणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग कोणकोणत्या प्रकारच्या निदान पद्धती आहेत? तर पहिलं म्हणजे साधे एक्सरे काढणं हो हो आणि त्यात काय प्रॉब्लेम आहे का बघणं. त्यानंतर सॉफिस्टिकेटेड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे MRI स्कॅन की जर आपल्याला गादी चकती सगळं व्यवस्थित दिसतं आणि त्यानंतर मग आपण बोन स्कॅन म्हणून पण एक तपास असतो. आपल्याकडे काही चित्रही आहेत नाही का लॅपटॉपही आपण दाखवू हो शकतो. आपण बोन स्कॅन दाखवू शकतो, आपलं MRI स्कॅन दाखवू शकतो. हो हो. पण MRI म्हणजे काय नक्की? म्हणजे आपल्या लॅपटॉपवर ते पिक्चर्स दाखवूच आपण, पण MRI म्हणजे नक्की आपण काय करतात? MRI मध्ये पेशंटला एक साधारण 20 मिनिटं एक टनल असतो. त्या 20 मिनिटं त्या टनलमध्ये झोपावं लागतं आणि बाकी काही औषधांनी दिली जात नाही. त्या स्कॅन मध्ये आपल्याला हाडं, मणके, नसा, गाद्या ह्या सगळ्या डिटेलमध्ये दिसून येतात. तर त्याच्यामुळे त्याचा निदान करण्यासाठी फार महत्वाचा योगदान आहे. हा हा. मला वाटतं आता हे जे एक लॅपटॉपवर चित्र आहे ते आपण दाखवू शकाल का? तर ह्या जसं चित्रात दिसतंय आपल्याला की ते ही गादी झिजलेली आहे. नॉर्मल गादी जी असते ही सफेद असते, पाण्याच्या भागामुळे ती सफेद राहते आणि झिजल्यावरती गाद्या काळ्या पडू लागतात आणि गाद्यांची स्पेस कमी होऊन मागे जे नसा जातात तर त्यांच्यावरती दाब येऊ शकतो. तर MRI वरती आपल्याला नसा गाद्या एकदम क्लिअर दिसतात, त्यामुळे त्याचं निदान करण्यात फार महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे MRI हे करण्याची गरज भासते जेव्हा एक्सरेवर क्लिअरली पिक्चर येत नाही तेव्हा. आता आपण बघितलं की निदान झालेलं आहे, सगळ्या प्रकारच्या उपचार झालेत, म्हणजे एक्सरसाइज झालेत, वजन कमी, तरीही काही फरक पडत नाहीये. मग आपण शस्त्रक्रियेकडे वळतो, ज्याला पेशंटच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. पण आम्हाला समजावून सांगाल का की नक्की कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात डॉक्टर मदन? त्याच्यात बरेच प्रकार आहेत शस्त्रक्रियामध्ये. आजकाल आता नवीन जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी पाहिलं तर एंडोस्कोपिक डिस्केक्टमी असं एक असतं की ज्याच्यामध्ये अगदी बारीक असं होल करून पेन साईज असं एक दुर्बीणद्वारे ती चकती जर सरकली असेल तर ती काढली जाते. ते अंडर लोकल केलं जातं की त्याला पूर्ण भूलची गरज नाही. तर ती एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि जर 2 लेवल असेल तर मग छोटंसं इन्सिजन घेऊन ते ओपन करून फक्त एका बाजूनेच ऑपरेशन केलं जातं, जास्ती चिरफाड न करता. तर तसे एक आलेले आहेत नवीन टेक्निक्स. बरं. आपल्याला काय सांगायचं डॉक्टर रेगे? अजून बरेच नवीन टेक्निक्स आलेत. म्हणजे ठिसूळ हाडांची मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे फ्रॅक्चर्स असतात जसं तुम्हाला ह्या लॅपटॉप मध्ये दिसेल तर त्या फ्रॅक्चर्स साठी आपण बोन सिमेंट नावाचा एक प्रकार असतो. मला वाटतं इथे आपल्याला दिसतंय नाही का या पिक्चर मध्ये? ते हाड भक्कम केलं जातं. हे फ्युजन टेक्निक आहे की हाडं भक्कम करण्यासाठी आपण स्क्रू रॉड टाकून ती हाडं भक्कम करू शकतो आणि आजूबाजूला बोन ग्राफ घालून ते हाड भक्कम करू शकतो. कोणत्या प्रकारच्या रुग्णांकरता साधारणतः हे लागतं? म्हणजे
फ्युजन सर्जरी ही पाठदुखीचे जे पेशंट आहेत त्यांनी सगळे प्रकारचा प्रयत्न केलाय, फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस, बरोबर. आणि तरी त्यांची पाठ खूप दुखते आणि MRI स्कॅनवरती झिजलेल्या गाद्या दिसत आहेत. बरं. तर त्यांना फ्युजन ही सर्जरी केली जाते. अच्छा, पण म्हणजे रुग्ण किती दिवसामध्ये साधारणतः बरा होऊ शकतो, याच्यामध्ये काही धोके आहेत रुग्ण का? दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी चालू लागतो. बरं. साधारण एक 7 ते 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो हा हा, आणि ते फ्युजन मास टाईट व्हायला 6 आठवडे लागतात. बर बर. अच्छा, तर हे जे पुन्हा picture लॅपटॉपवर दाखवलंय, आपल्याकडे चित्र आहे. हो हो हे वर्टिब्रोप्लास्टीचं जे मी मगाशी सांगत हो, होतो की हो. आपण त्यात एक निडल टाकून बोन सिमेंट इंजेक्ट करून बरं. ती ठिसूळ हाडं जी असतात हा, ती हा. भक्कम करतो. म्हणजे अतिशय वृद्ध माणसामध्ये जेव्हा हाडं ठिसूळून फ्रॅक्चर होतात त्यावेळेला अगदी आपण बरोबर. करू शकतो. हो. म्हणजे आणि ही सर्जरी काही फार दिवस पेशंटला राहायला लागत नाही. नाही, ह्याच्यासाठी फक्त एक रात्र पेशंटला राहावं लागतं. अरे वा, अच्छा. त्याच्यात काही चिरफाड नसते. हा, हा. आपण ह्या विशिष्ट सुया असतात त्या घालून त्या हाडात जाऊन मग ही आपण बोन सिमेंट इंजेक्ट करतो. बरोबर आहे. आपल्याला काळा चौकीवरनं आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारतात. नमस्कार. शेखर छत्रे काळा चौकीवरून बोलतोय. हा हा, मला डॉक्टरांना असं विचारायचं आहे की मानसिक ताणतणाव किंवा इतर काही मानसिक कारणांमुळे पाठदुखी होऊ शकते का? हो हो. आणि योगासनांमध्ये असा दावा केला जातो की काही आसनांमुळे ती बरे म्हणजे पाठदुखी बरी करता येते. तर यात कितपत तथ्य आहे आणि आपण काय सजेस्ट करा? आपलं मत याच्यावर काय आहे? थँक्यू. काय सांगाल डॉक्टर मदन आपण? नाही, हे जे आता त्यांनी जो प्रश्न विचारला, मानसिक तणाव, तर हा एक फार मोठा भाग आहे आपल्या कामामध्ये. तर काही टेन्शन असू शकतात, घरचे प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा कामामध्ये काही टेन्शन असू शकतात. तर हे एक मोठं कारण आहे पाठदुखी किंवा मानदुखीसाठी. म्हणजे काय होतं नक्की? मला वाटतं स्नायू जास्त आकुंचित हा, होते का? स्नायू जरा जास्ती Tension ताठरले आहे. जातात आणि आपण सारखा तोच विचार करत बसलो तर नसती Focus दुखणी त्याच्यावर जातो. त्याच्यावर फोकस त्याच्यावर जातो, आपल्या कामात लक्ष राहत नाही, नसती हो, हो. दुखणी वर येतात. कित्येक वेळेस बायकांमध्ये हा त्रास मला बायकांमध्ये वाटतं हा कॉमनली असतो. खूप कॉमनली हा आपण पाहतो. हो हो. आणि स्पेशली घरच्या तणावामुळे किंवा मग त्यांचं कामात लक्ष लागत नाही आणि मग हे मानसिक मग त्यांना ते ट्रीटमेंट घ्यावी लागते सायकॅट्रिस्ट कडे जाऊन किंवा बरोबर असं. आहे. पण ह्याच्यात खूप मोठा ह्याच्यात पाठी आणि मानदुखीच्या ह्याच्यात आहे मानसिक आणि तणाव. ह्याच्याकरता मला वाटतं सकारात्मक एक दृष्टिकोन किंवा आपलं मन काही छंदांमध्ये वगैरे लावून घेणं हो याची गरज आहे, नाही का? हो. किंवा आपल्या कामामध्ये थोडीशी विश्रांती म्हणजे काम बदलणं किंवा हालचाल वेगळ्या प्रकारची करणं, ह्या प्रकारचे उपचार मदत करू शकतील, नाही का? नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. डिफॉर्मिटी. मला वाटतं आता आपण बघितलं की लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करून आपण कसं या पाठदुखीवर मात करू शकतो. पण याशिवाय आपण मगाशी एका आपल्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा इतर डिफॉर्मिटीज बद्दल, तर त्याबद्दल आपण काय सांगाल डॉक्टर रेगे? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे पाठीला बाक येतो हो हो. आणि डिफॉर्मिटीज म्हणजे ज्याला स्कोलिओसिस आपण म्हणतो त्यामुळे पण पाठीला बाक येतो. आणि त्या बाक आता आपलं जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये आपल्याला करेक्शन करता येईल. आपण इकडे केस बघूया लॅपटॉप वरती बरं. की हा पेशंटना बाक होता आणि हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा बाक आहे, तो बरेच वर्ष होता. आणि जसं पुढच्या ह्याच्यात दाखवलं आहे की ते ऑपरेशन करून आपण तिकडे 12 स्क्रूज घालून ऑस्टेडॉमी म्हणजे ते हाड कापून आपण तो बाक सरळ करतो. आणि हा एक्सरे आहे नंतरचा की बाक सरळ केल्यानंतरचा. आणि मग पुढचा जी स्लाइड आहे ती पेशंटची स्लाइड आहे. हा स्वतःच्या पाठीवर 9 वर्ष झोपू शकला नव्हता आणि आता बाक सरळ केल्यामुळे त्याला 9 वर्षांनी पाठीवर झोपता आलं. अरे वा. तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा बराच रोल आहे स्पाइन सर्जरीमध्ये. हो हो. आणि आता नवीन सर्जरी जी येते ती म्हणजे डिस्क रिप्लेसमेंट, की नवीन आपण चकत्या पण घालू शकतो, अच्छा. भिजलेल्या अरे चकत्या. वा. हा हा. म्हणजे आपण स्लिप डिस्क लोकांना माहिती असतं कॉमनली, हो. तर त्यामध्ये जर का डिस्क किंवा ती चकती झिजली असेल तर आपण रिप्लेस करू शकू. हो बरोबर. भारतामध्ये हे सुरू झालंय का? हो, भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी पण सुरू झाली आहे. बरं बरं. कुठे कुठे याच्यावर ऑपरेशन केले जातात? याचे सेंटर्स बरेच मेजर सिटीज मध्ये आहेत. बरं. सध्या जास्त नंबर्स नाहीयेत कारण त्याची कॉस्ट महाग आहे. एका चकतीची साधारण 80,000 किंमत असते आणि आज सर्जरीची किंमत. बरोबर आहे. पण ती पण हळूहळू ती कमी होईल किंवा बरोबर. बऱ्याच ठिकाणी उपलब्ध हो, होईल, नाही का? अगदी. आपल्याला चेंबूरहून राधिका प्रश्न विचारतात. नमस्कार राधिका, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हो, हो. माझं वय 40 वर्ष आहे. मी शिक्षिका आहे. तर MRI रिपोर्ट नुसार माझे एक डिस्क पूर्ण झिजली आणि 2 अर्धवट झिजल्यात. तर हाताला अधूनमधून मुंग्या येतात. तर मान तर सतत दुखतच राहते. तर ऑपरेशन शिवाय काही उपाय आहे का आपल्याकडे? बर.
आपण काय सांगाल डॉक्टर मदन? ऑपरेशन शिवाय उपाय म्हणजे व्यायाम करणे, नंतर झोपताना एक पातळ उशी घेऊन असं, किंवा मानेला जास्ती जड उशी न घेता, की जेणेकरून मानेवर तणाव कमी होईल. पण व्यायाम हेच खरं उत्तर. पण मग असं हातातल्या मुंग्या जर वाढत गेल्या किंवा विकनेस येत गेला तर ऑपरेशन शिवाय मग दुसरा मार्ग नाही राहणार. मला वाटतं डॉक्टर आपण आता इथे चांगला मुद्दा उपस्थित केला की उशी कोणत्या प्रकारची. बऱ्याचशा लोकांना माहिती असते की कशा प्रकारची गादी वापरावी, म्हणजे अगदी मऊ की ज्याच्यामुळे आपला पाठीचा आकार ती गादी घेईल अशा प्रकारे वापरावी की कडक गादी वापरावी. तर याबद्दल आपण काय सांगाल? जास्ती मऊ गादी नसावी किंवा जास्ती कडकही नसावी, साधी. कारण काही काही पेशंटना फोम मॅट्रेसवर झोपलं तर पाठ दुखते, एखाद्या साध्या कॉटन ह्याच्यावर झोपलं तरी पाठ दुखते. पण काही काही लोक म्हणतात की जमिनीवर झोपलं तर त्यांना बरं वाटतं. पण असं काही नाहीये, त्याला असं काही नियम नाही, असं काही नियम नाहीये. बरं. आणि उशी वापरणं न वापरणे, उशी पातळ उशी वापरायला काहीच हरकत नाही. बरोबर. जालन्यावरनं आपल्याला जीवन प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार सर. मला असं विचारायचं, मी बऱ्याच जणांचं आता प्रश्न ऐकले की मला याच्यामुळे हे होतं, मला त्याच्यामुळे ते होतं. तर मला असं वाटतं की याच्यासाठी पूर्वेसाठी काही नाही का, याच्यासाठी म्हणजे हे होऊच नाही म्हणून असं काही केलं तर ऐक नाही. आणि दुसरा असा प्रश्न आहे, इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये चिकनगुन्यासाठी खूप हे केलं होतं की चिकनगुन्या आपला इकडे खूप गारलं, तर त्या रोगाचा काही ह्या पाठीच्या मणक्यावर किंवा स्पायनल कॉर्डवर काही परिणाम होतो का? आणि पहिलं जे मी विचारलं प्री थेरपी काही आहे का त्याच्यासाठी, तर प्लीज जरा ती सांगाल का मला? धन्यवाद. मला वाटतं होच नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर होच नाही हे फार महत्वाचा भाग आला. खरी गोष्ट. तर त्यासाठी तणाव कमी करणं, योग्य आहार, वजन आपलं कंट्रोलमध्ये ठेवणं आणि व्यायामाचे प्रकार, नियमित चालणे फार महत्वाचं आहे. तर हे फार महत्वाचा भाग आहे. आणि जर झालं तर पहिले सगळे आपण ट्रीटमेंट प्रयत्न केले पाहिजेत आणि मगच सर्जरी आपण रिकमेंड करतो. सर्जरी बद्दल लोकांना फार भीती असते, धास्ती असते, कारण जर प्रॉपर ट्रेनिंग न केलेल्या लोकांनी केली सर्जरी तर त्याचे रिझल्ट चांगले नसतात. त्यामुळे लोकांना फार धास्ती झालेली आहे. पण आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे त्याचे रिस्क पण फार कमी आहे. बरोबर आहे. आणि बरेचसे असे ट्रेन डॉक्टर्स आणि काही ठिकाणी आता उपलब्धही होऊ लागलेले आहेत, नाही का? डॉक्टर मदन, आपण काय सांगाल? काही प्रतिबंधात्मक उपाय याच्याबद्दल काही सांगायचं आहे का आपल्याला? रेग्युलर व्यायाम करणे किंवा सूर्यनमस्कार जे आहे किंवा योगासनं जे आहेत ते जर रेग्युलरली केलं आणि आहारामध्ये बदल किंवा तेलकट तुपकट न खाणे आणि पालेभाज्या भरपूर खाणे, तर आहारामध्ये कॅल्शियमचं महत्व आहे का? विशेषतः ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आलेली आहे तर त्यांना कॅल्शियममुळे फरक पडेल का? कॅल्शियममध्ये नक्कीच फरक पडेल, कारण स्त्रियांमध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ साधारणतः कोणकोणते घ्यावेत त्यांनी? दूध त्यांनी नियमित घ्यावं, नंतर दुधाचे प्रकार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, नंतर नाचणीची भाकरी किंवा नाचणी, त्याच्यामध्ये बरंच कॅल्शियम असतं. आणि पालेभाज्या बऱ्यापैकी, हिरव्या पालेभाज्या. आणि तसंच कॅल्शियम बाहेरून म्हणजे औषधांमध्ये कॅल्शियम घेऊ शकते. वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या आता गुळ्या आलेल्या आहेत जे कॉम्बिनेशन मध्ये असतात. तर ते ज्यांना किडनी स्टोनचा जर त्रास नसेल तर त्यांनी रेग्युलरली कॅल्शियम गोळ्या घ्यायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे. डॉक्टर रेगे, आपण आता म्हणाला की सर्जरीला लोक घाबरत असतात. याच प्रकारचे असे अनेक काही गैरसमज पाठदुखीबद्दल असतात किंवा किंवा त्या उपचारांबद्दलही. काही लोक मॉलिशकडे वळतात किंवा काही लोक ते बेल्ट लावण्याकडे वळतात. त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वात महत्वाची गैरसमज असते की पाठदुखी राहिल्यावर आपण बिछाना पकडून राहिला पाहिजे. तर तसं काही नसतं. 1-2 ते 3 दिवस आराम, त्याच्यापेक्षा जास्त करू नये. मोबाईल राहणं म्हणजे नियमित चालणं हे फार महत्वाचं आहे. एकदा दुखणं कमी झालं की आपण नियमित व्यायाम सुरू केले पाहिजे. बरोबर आहे. तर आणि बेल्ट लावणं किंवा मॉलिश याबद्दल आपण काय सांगाल? परत बेल्ट हा फार लांब ड्युरेशनला वापरू नये, कारण बेल्टमुळे शेवटी स्नायू हे वीक होऊन जातात. तर छोटे ड्युरेशन साठी 1-2-4 आठवडेपर्यंत ठीक आहे, किंवा ट्रॅव्हलिंग करताना वापरणं हे योग्य आहे. पण जर जास्त वेळ बेल्ट वापरला तर स्नायू हे शेवटी लॉंग टर्म मध्ये कमजोर होऊन जातात. आणि मॉलिश आणि याबद्दल आपण काय सांगाल? वेगवेगळी तेलं चोपडली जातात, कोणी रगडून घेतात, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? हो, आणि काय अपाय होऊ शकतो का कधी? खूप जर जोरात प्रमाणात केलं किंवा अनट्रेन्ड पर्सन कडून केलं, पण अदरवाईज नॉर्मल मसाज करायला उलट चांगलं आहे की जेणेकरून सर्क्युलेशनला ते मदत करतं. स्नायूंचा जो ताठरपणा असतो तो ते मऊ होऊ शकतं.
पण ते सुद्धा प्रॉपर ट्रेन माणसाकडून करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पण असं एखाद्या वेळा ठीक आहे, नेहमी असं रेग्युलर ह्याच्यात नाही. मला वाटतं आत्ताच्या चर्चेवरनं आपल्या लक्षात आलं असेल की पाठदुखीची महत्त्वाची कारणं ही आपल्या जीवनशैलीमुळेच उद्भवतात. त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन, त्यानंतर आपल्याला आपण योग्य सवयी लावून घेणं, योग्य आहार आणि त्यामुळे वजनावर नियंत्रण आणि योग्य प्रकारचा व्यायाम, या गोष्टींमुळे आपण मणक्याचे बहुतांशी विकार हे आपण टाळू शकतो. आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच नेहमी सर्वश्रेष्ठ असतात त्या एखाद्या उपचार पद्धतीपेक्षाही. आत्ताच्या चर्चेवरनं आपल्या हे नक्कीच लक्षात आलं असेल. आणि मला वाटतं आता डॉक्टर रेगे, डॉक्टर हर्डीकरांनी आपल्याला समजावलं की शस्त्रक्रियेच्या अतिशय वेगवेगळ्या आधुनिक पद्धती आता उपलब्ध आहेत की ज्यामुळे रुग्णाला जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाही आहे आणि त्यामुळे शस्त्रक्रियेला घाबरायचं कारण नाही आहे. तेव्हा आत्ताच्या या चर्चेमध्ये आपला सहभागी झालेले हे 2 तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं पाठदुखी आणि मणक्याच्या विकारांबद्दल. त्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आपले अत्यंत आभारी आहे. आमच्या प्रेक्षकांकरता एक निवेदन आहे, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवा आणि त्याकरता आमचा जो पत्ता आहे त्याची कृपया नोंद करा. निर्माता आरोग्य सल्ला, डॉक्टर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. धन्यवाद.